जर तुम्ही असा रवा ढोकळा घरच्यांना खायला दिला ना, तर तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणारच नाही. ते काय करायचं, 1 वाटी रवा घ्यायचा, 1 वाटी दही घ्यायचं, त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं, मीठ टाकायचं आणि सर्व मिक्स करायचं. सर्व मिक्स करून झाल्यावर 10 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं. मिनिटे झाल्यावर त्याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकायचं, तेल टाकायचं, हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट टाकायची, आणखी थोडं पाणी टाकायचं आणि परत मिक्स करायचं. स्मूथ बॅटर तयार करायचं. व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे आणि 1 चमचा सोडा टाकायचा, वरून पाणी टाकायचं आणि एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं. छान बबल येतात. फेटून घेतलेलं बॅटर हे तेल लावलेल्या भांड्यात ट्रान्सफर करायचं आणि 12 मिनिटासाठी होऊ द्यायचं. हे बघा 12 मिनिटं झालेलं आहे. आपला ढोकळा किती छान झालेला आहे. थंड झालेला ढोकळा कट करून घ्यायचा, वरून कोथिंबीर टाकायची. तडका तयार करून घ्यायचा. गरम तेलामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, हिंग, हिरवी मिरची आणि 1 चमचा तीळ टाकायचे. सर्व मिक्स करून ढोकळ्यावर टाकून घ्यायचं. हा ढोकळा खूप छान लागतो आणि लहान मुलांना अगदी आवडतो. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इंस्टावर जर बघत असेल तर फॉलो करा आणि कमेंट करा आणि हा नाश्ता एक वेळ नक्की